MST-CET 2025-26 तर PCM ग्रुपची ॲन्सर की साईटवर उपलब्ध झालेली आहे। तर ॲन्सर की चेक करण्यासाठी सर्वप्रथम विद्यार्थ्यांना लॉग इन करून घ्यायचं आहे आणि यामध्ये तुम्ही तुमचा पेपरसुद्धा बघू शकता, मार्क्ससुद्धा कॅल्क्युलेट करू शकता की तुम्हाला किती मार्क्स मिळू शकते। आणि सर्व विद्यार्थ्यांना हे लक्षात असू द्या की तुम्हाला मार्क्स नसून पर्सेंटाईलमध्ये तुमचा स्कोर कार्ड येणार आहे। तर लॉग इन करायसाठी CET एक्झामिनेशन पोर्टल 2025-26 ला क्लिक करा। यामध्ये तुमच्याकडे एक ID आहे आणि एक पासवर्ड आहे। ID टाका, पासवर्ड टाका आणि साइन इन ला क्लिक करा, म्हणजे आपण आपल्या प्रोफाइलमध्ये इन्सर्ट होणार। लॉग इन केल्यानंतर बघू शकता की तुम्ही तुमच्या प्रोफाइलमध्ये इन्सर्ट झाले असाल तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। तर यामध्ये जे ऑब्जेक्शन ट्रॅकरचं ऑप्शन आहे यामध्ये ट्रॅक हियर्सला जर क्लिक केलं तर तुम्ही तुमची ॲन्सर की बघू शकता। तर बघू शकता यामध्ये या अगोदर PCBची ॲन्सर की आलेली होती आणि आता PCMची ॲन्सर की सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आणि जे ऑप्शन आहे हे सुद्धा व्हिजिबल करून दिलेलं आहे। तर राईज युअर ऑब्जेक्शनला क्लिक करा। इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन येईल, याला प्रोसीड करू शकतो आपण। प्रोसीड करा। प्रोसीड केल्यानंतर बघू शकता की तुमच्यासमोर तुमचा संपूर्ण पेपर उपलब्ध करून दिलेला आहे। यामध्ये तुम्ही तुमचे मार्क्स कॅल्क्युलेट करू शकता। करेक्ट ऑप्शन आणि कॅन्डिडेट रिस्पॉन्स यामध्ये तुम्हाला चेक करावं लागेल। करेक्ट ऑप्शन आणि कॅन्डिडेट रिस्पॉन्स हे जर सेम असेल तर तुम्हाला यासाठी पूर्ण मार्क्स मिळण्यात येणार आहे आणि जर हे डिफरन्स असेल म्हणजे तुमचं ॲन्सर आणि CETचं ॲन्सर हे तुम्हाला मिसमॅच झालेलं आहे त्यामुळे तुम्हाला याला मार्क्स 0 मिळणार आहे अशा प्रकारे। आणि जर तुम्हाला याला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर राईज युअर ऑब्जेक्शन या क्वेश्चनला तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता आणि यासाठी तुम्हाला 1000 रुपये चालान पेड करावं लागणार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही तुमची संपूर्ण ॲन्सर की चेक करू शकता, मार्क्ससुद्धा कॅल्क्युलेट करू शकता। तर लवकरात लवकर आपली ॲन्सर की चेक करा, मार्क्ससुद्धा तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता। आणि आता यानंतर येणार आहे तुमचे स्कोर कार्ड आणि स्कोर कार्ड आल्याबरोबर तुमची ॲडमिशन प्रोसेस असणार आहे CET डिपार्टमेंटकडून, ती सुरू होणार आहे आणि त्यासाठी जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्याबद्दलचा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। तरी विद्यार्थ्यांनी सर्व डॉक्युमेंट्स रेडी करा जेणेकरून ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुम्हाला कुठेही अडचण जाणार नाही आणि संपूर्ण अपडेट CET ॲडमिशन प्रोसेसबद्दल आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून संपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।